तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं वेदिका पाटील चॅनलमध्ये. तर डेटच्या आधीच हॉस्पिटलला का जावं लागलं ते पुढे सांगतेच. तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगतील ते की उद्या डिलिव्हरी कंपल्सरी होणार म्हटले डॉक्टर. पण मला तर लेबर पेन असं काहीच नाही, म्हणजे काहीच त्रास नाही आणि माझी ड्यू डेटसुद्धा अजून पुढेच आहे. तरीसुद्धा हॉस्पिटलला चालावं, कारण पहिलेचं पण सी सेक्शन झाले आणि आता पण तेच होणार. म्हणजे डॉक्टर म्हणले की जल्दी जेवढं झालं तेवढं केलं तर बरं होईल म्हणून. तर माझ्या चेहऱ्याकडे बघून तर वाटलं आहेच की मी एकदम नॉर्मल आणि ॲक्टिव्ह व्हावं, म्हणजे पेन वगैरे काहीच नाही. फक्त थोडं भीती वाटलं तर म्हणजे जे ऑपरेशन झाल्यावर पेन राहते ना ते विचार केल्यानंच भीती वाटलेलं आहे. चला मी ते सगळ्याला टाटा बाय बाय करले, कारण सगळे येणार आहेत, आजी घरामध्ये एकटी राहणार आहे आणि आमचं बॅग वगैरे सगळंच पहिलेच पॅक झालंय. चला मग आता हॉस्पिटलमध्ये भेटू. तर हॉस्पिटलला गेल्यावर माझ्या तोंडावर 12 वाजलते. सो डॉक्टर म्हणतात की सकाळी जल्दीच ऑपरेशन करायचे आणि आता दुपारचे 2 वाजले. मी सकाळच्यानं पाणी सुद्धा पित नव्हते आणि माझी हालत काही असं झालते. आता डायरेक्ट 3 दिवसाच्या बाद भेटलेली आणि 3 दिवस इतकं ताप झाल्याने मला उठून बसायला सुद्धा येणं चालतं आणि दोन्ही पण हाताला स्लाईन लावलं ते, म्हणजे फोन धरायला सुद्धा येत नव्हतं, म्हणजे व्हिडिओ कसं करायचा. आणि 4थ्या दिवशी आज थोडं बरं वाटलं आणि हाताचं स्लाईनसुद्धा काढून टाकलं ते, म्हणजे दोन्ही हात माझे पुरा सुजून गेलात. सो म्हटलं की आज जरा ओके झालं तर व्हिडिओ कंटिन्यू करायला येते. तर सी सेक्शन नंतरचा त्रास नाही, ज्यांना फेस केलं आहे त्यांनाच कळू शकते ते काय राहते म्हणायचं. कारण पिल्लू हा सगळ्याला हसवायचं काम करलं ते आणि मला हसायलासुद्धा येणं चालतं, तेवढं ताप होलं तर. सो चला, 9 महिन्यामधले सगळ्यात कठीण दिवस म्हणजे डिलिव्हरीच्या नंतरचे 4 दिवस राहतात. सो ते कंप्लीट झालात म्हणजे आता पुढच्या दिवस इझीच जाईल. सोन्याच्या पावलांना आणि एक बार आमच्या घरामध्ये लक्ष्मीच आल्या आहे. सो बेबी एकदम हेल्दी आहे आणि कापायचे. चला मग आमच्या छोट्याशा ब्लॉगला इथंच एंड करूत आणि नवीन असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.